सासूबाई बरं आहे का? अगं बाई धाकटे बाई ये ना. हे काय सासूबाई, तुमची तब्येत लईच खराब झाली हो. होय ताई, तुम्ही सासूबाईंची काळजी घेताय का नाही? त्यांना खायला प्यायला घालताय का नाही? अगं इथं कुणाला टाइम आहे माझ्याकडे लक्ष द्यायला? सगळ्यांना त्यांची कामं पडल्यात. अहो भाऊजींना सांगायचं ना, जरा फळं बिळ आणायची, काजू बदाम आणायचे सासूबाईंसाठी. जरा तब्येत तरी त्यांची चांगली राहील ना. अगं मग तूच का नाही घेऊन आली सासूबाईंसाठी काजू बदाम? शहरात तर तुम्ही खातच असतान की. अहो तिथे काय स्वस्त असतात का काही गोष्टी? लय महाग असतात म्हणून नाही आणलं मी. इथं आम्ही आमचं घर कसं चालवतोय ते आमचं आम्हाला माहिती. जाऊ दे, तुला बोलून काय उपयोग आहे? पोराबाळांना का नाही घेऊन आली? पोराबाळांना जरा आणलं असतं जरा बरं वाटलं असतं आम्हाला. अहो आमच्या पोरांना सुट्ट्या असल्या ना तरी अभ्यासच करायला आवडतं. त्यांना नाही आवडत असं कुठं बाहेर फिरायला बिरायला असं. त्यात ते गावाकडे येत पण नाहीत. मी फक्त सासूबाईंचा आशीर्वाद घ्यायचा ना म्हणून इथं आले, नाही तर मी पण नसते आले. आणि लगेच जाणार मी तासाभरात. अगं लगेच कुठं जाती दम? होय ग, ते मी चिवडा बिवडा ते किसबिस केलेला आहे ना ये पर्स, ते तिला दे एका पिशवीत बांधून सगळं. ठीक आहे आणते. अगं मग रविवार होता ना, सुट्टी होती, मग केलं होतं. मग म्हणले जरा चिवडा बिवडा पोरासोरांना होईन खायला, तो बी हिच्या बी केलं होतं. चला सासूबाई मी पण निघते, मला पोरांना जाताना ट्युशन वरून घ्यायचंय. पाया पडत्या. सुखी रा बाळा. चला मग निघते सासूबाई आम्ही. फोन कर मला पोचल्या मग एखादा. हो हा हा. लई संस्कारी ग माही दाखली सुनबाई. मग एवढा लाभून मग आशीर्वाद घ्यायसाठी इथं आली बाया. बरोबर आहे सासूबाई, जो माणूस सासू सासऱ्यांना सांभाळतो, खायला प्यायला घालतो, त्या माणसाचं कधीच कोण किंमत करत नाही. पण जी सून 2 दिवसासाठी ती आई ती खाती पिती आणि गठोडं बांधून घेऊन जाते ना, शेवटी त्याच सुनेची किंमत केली जाते. जो माणूस करतो ना त्याची कधीच कदर होत नाही. जाऊ दे, तुम्हाला बोलून तरी काय उपयोग आहे? जो करतो ना त्याला कायम नावच ठेवली जातात.